नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन बॅनरसोबत। मित्रांनो, सर्वात आधी विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि त्या शुभेच्छांचं बॅनर आपण आज घेऊन आलेलो आहोत। तर त्याआधी मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स हे सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। आणि अजून एक मित्रांनो, जर इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं आपण रोज नवनवीन बॅनर आयडियाज हे अपलोड करत असतो। आणि मित्रांनो, तुम्हाला जी लिंक दिलेली आहे तिचा पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, तर कृपया कोणी व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड शोधण्यास मदत होईल आणि मटेरियल एक्सट्रॅक्ट करण्यास कुठला प्रॉब्लेम येणार नाही। तर शुभेच्छांचं बॅनरचं हे थंबनेल आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। या थंबनेलप्रमाणेच सुंदर असं आपलं हे बॅनर झालेलं आहे। तर हे बॅनर आपण कसं बनवलेलं आहे तर ते आपण आता बघूया पिक्सल लॅबमध्ये। तर चला तर मग सुरुवात करूया बॅनर एडिटिंगला। सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेतलेलं आहे आणि ते सिम्पली रोटेट करून त्याची जी कॅनव्हासची साईज आहे ती 5000 × 5000 अशा स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपण इथं सिलेक्ट करून घेणार आहोत। आणि मित्रांनो, ते सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला मी जे मटेरियल दिलेलं आहे त्यामध्ये PLP सुद्धा आहे आणि PNG मटेरियलसुद्धा आहे। तर दोन्हींसाठी एकच पासवर्ड आहे आणि सांगितल्याप्रमाणेच मित्रांनो पासवर्ड व्हिडिओमध्येच आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा। तर त्या मटेरियलमधून आपल्याला इथं बॅकग्राऊंड जे आहे बॅनरचं ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ते सिलेक्ट करून घेतल्यानंतर त्याचा एक्सपेक्ट रेशो जो आहे तो आपल्याला 100% करून त्याला लेअर पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण एक PNG इथं ॲड करत चालणार आहोत। तर बॅकग्राऊंडसाठी ही फॉग PNG आपण ठेवलेली आहे इथं, ती सुद्धा आपण तशाच पद्धतीने इथं ॲड करून घेतलेली आहे। आणि मित्रांनो, याचा टेक्स्ट जो आहे तो मी कॉम्बोमध्ये दिलेला आहे, म्हणजे शुभेच्छा किंवा त्याच्यावरचं स्लोगन आणि त्याचे जे एलिमेंट्स वापरले ते सर्व मी एकत्रित करून दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला अरेंजमेंटसाठी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि बॅनर हे लवकरात लवकर तयार होईल, झटपट तयार होईल। तर मित्रांनो, दसऱ्याचे हे बॅनर जे आहे ते हे एकच बॅनर आहे। तर अशाच पद्धतीचे आपण 2-3 अजून बॅनर इथं डिझाईन करणार आहोत, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा, तुम्हाला ते डिझाईन नक्की आवडतील। थोडा सराउंडिंगचा त्रास आहे मित्रांनो, आवाज येतोय। तर अशाच पद्धतीने प्रत्येक PNG आपण इथं ॲड करणार आहोत। मित्रांनो, सर्व PNG ॲड झाल्यानंतर प्रत्येक PNGला हे लॉक करायला विसरू नका लेअर पॅनलमधनं, जेणेकरून ते हलणार नाही। तर हे बघा मित्रांनो, हे कॉम्बो टेक्स्ट आहे, संपूर्ण टेक्स्ट हे एकाच ह्याच्यात आपण करून दिलेलं आहे। जेणेकरून ते तुम्हाला कुठेही वापरता येईल, कुठल्याही बॅनरमध्ये वापरता येईल तुमच्या। तर मित्रांनो, जोगेश्वरी ग्राफिक्स या आपल्या चॅनलवर आपण असेच एडिटिंगचे व्हिडिओज टाकत असतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका की तुम्हाला हे बॅनर कसं वाटलं। आणि तुमच्या काही डिमांड्स असतील किंवा तुम्हाला जे काही बॅनर बनवायचं असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकतात, ते बॅनर आपण नक्कीच बनवतो। पण थोडा वेळेचा भान ठेवावं लागतं मित्रांनो, कारण जर उद्या सण असला तर आजच ते बॅनर तयार होत नाही, कारण त्याच्यामागे खूप मोठी प्रोसेस असते। PNG कलेक्ट करणं, बॅकग्राऊंड शोधणं, टेक्स्ट अरेंज करणं, यात खूप वेळ जातो मित्रांनो, आणि त्यामुळे ते एका दिवसात शक्य होत नाही। आणि हीच मेहनत बघून मित्रांनो एक विनंती करायची आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा
तर फायनली मित्रांनो आपण इथं बॅनर सेव्ह करून घेतलेला आहे आणि आता त्याची आपण क्वालिटी ही एनहान्स करणार आहोत। तुम्हाला माहीतच आहे आपण AI फोटो इन्हान्सर या ॲपचा वापर करत असतो आणि त्यामध्ये आपण आपलं बॅनर हे सिलेक्ट करून घेतलेलं आहे आणि त्याला सिम्पली इथनं इन्हान्स करून घेणार आहोत। तर ही प्रोसेस आहे मित्रांनो। ही प्रोसेस झाल्यानंतर आपला बॅनर होऊन जाईल। तर मित्रांनो इन्फिनिटी फॉन्ट्सचा हा व्हिडिओ तुम्हाला माहीतच असेल, तर यामध्ये 20+ इन्फिनिटी फॉन्ट्स आपण दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा, ते तुम्हाला भरपूर उपयोगी पडतील। आणि दसऱ्यासाठीचं दुसरं जे बॅनर आहे ते सुद्धा मित्रांनो आपण इथं तयार करून ठेवलेलं आहे, त्याचाही व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर हे ते दुसरं बॅनर आहे, हे सुद्धा आपण लवकरात लवकर याचा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो एडिटिंग कशी वाटली हे नक्की कळवा आणि अशाच एडिटिंगसाठी चॅनलला तर सबस्क्राईब करूनच ठेवा। तर आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।